सुंदर मनामध्ये भरली. लय लोक बोलली. चालताय ना? हा चला ना. खाली बसा. आले का तुमचे चिरंजीव? येत आहेत. वेळ आहे ना त्याला अजून? मग तो आल्यावर येऊ की. थांबो. मिस नाशिक ऐकून घ्या माझं. एक शब्द बोलू नकोस तू. माझ्या नजरेसमोर थांबूच नकोस तू. अहो थोडा वेळ द्या, येतील ना पैसे. अरे जाड रे तुझे पैसे. जा पेटवते. निघ जा आणि थोबाड काळ कर तुझं. चल ग. अबे अरे काय लागलं? कुणी मारलं तुला? का थांबले सगळे? मी म्हणलो होतं ना विधी चालू करा. मी येतो 10 मिनिटात. तुम्ही चालू करा. गुरुजी मुहूर्त नको चुकायला. विक्या सज्जनराव कुठे? सज्जनराव विक्या अण्णा बोलून. सज्जनराव अण्णा. बाबू पूर्ण पैसे द्या. पाहुण्याने पैसे देऊन टाका. पूर्ण पैसे. हे श्रीपतराव पैसे तुमचे. चला मुहूर्त टळल ना. गुरुजी करा सुरुवात. होय. हे का पैसे आहेत का? या कागदांच्या तुकड्यांचं काय करायचंय? याच्यासाठी थांबवलं होतं का? आम्हाला कोणी गाठलं नाही माहिती. पैसे मी तुमची पैन परत करतो. एक महिना द्या मला. नाही बापूंची लतिकाची कोणाचीच काही चूक नाही. माझी चूक आहे. एक महिना मी खरंच सांगतो. बघा धरणं हेच ऐकतोय. अशा लोकांची स्वैरिक नाही करायची आम्हाला. वराडी मंडळी चला. हे लग्न मोडलं.
थांबवली. अहो शेठ खरंच पेटवले की पैसे. हा मग मजाक म्हणून सांगितलं होतं काय? अहो शेठ पण हे आता असं झालं, तुला ना मला आणि घाल कुत्र्याला. घालीन कुत्र्याला पण त्या आभ्याला नाही देणार. हाड वैर आहे आमचं. हा पण शेठ ती मिस नाशिक जे बोलली ना ते आवडलं नाही आपल्याला. दिलाचा मामला आहे कल्प्या. आता आभ्या जर मध्ये आला नसता तर हे पैसे तिच्या हातात असते ना, आणि आम्ही डायरेक्ट तिच्या हृदयात असतो ना कल्प्या यार. पण त्या आभ्यानं मध्ये टांग अडवलीच पाहिजे नाही का? मग आता आता काय, आता बघ ना तू, दुश्मन क्रमांक 2 आता लती. तिचा बँड कसा वाजतो तेच बघायचे आता. आता बघू ना बापू बिन पैशाची कशी खपवते डब्बा डोल. चल चल गाडी काढ तू कल्प्या, चल गाडी काढ. कुठे उभी काही गाडी यार तू कल्प्या. ए शिसवतलं का तुझ्या कानात? ऐकून येत का? तुझं लग्न मोडलं. चला निघा मंडळी, चल रे. बघितलं का लते काय झालं ते? काय केलं शेजाऱ्याने तुझ्या? समजलं का तुला? अगं आपल्या लग्नाचा इस्फोट केला, फार इस्फोट. तू लय बोलत होतीस आब्या शब्दाचा पक्का आहे, आब्या शब्दाचा पक्का आहे. बघ त्यानं काय केलं. मी तुला म्हणलो होतं ते पप्पा नाही ऐकायचे म्हणून. ज्याची भीती होती तेच झालं. अभिनम्मीने दागा दिला. त्याच्यामुळे मोडलंय माझं लग्न. मी त्याला कधीच माफ नाही करणार. माझा शाप आहे त्याला. त्याचं मी कधीच लग्न होणार नाही. तो कधीच सुखी व्हायचा नाही. ए चल आता, कशाला तोंडाच्या वापस सोडतोय? श्रीपतराव मी पाया पडतो तुमच्या. मी हात जोडतो तुमच्या समोर. लग्न नका मोड. मोडू काय? मोडलं. पैलवान झालं का तुमचं समाधान? अहो चांगला माणूस समजत होतो मी तुम्हाला. मित्रच समजत होतो ना. पण मैत्रीत तुम्ही माझा केसानं गळा कापला. चांगले पांग फेडलेत माझ्या चांगुलपणाचे. चांगला आहेर दिलात तुम्ही मला. सज्जनराव असं नाही, खरंच सांगतो. आता तर तुम्ही काय बोलूच नका. बोलाचा बात आणि बोलाची कडी. बापू तो बैठकीत लय मोठ्या गोष्टी करत होते. मला वाटलं 1 मिनिटात 20 लाख रुपये देतील. अहो बापूंची काही चूक नाही, त्यांना काय बोलता तुम्ही? आमच्या देवट्यानं माती खाल्ली नसती ना तर असं काहीच घडलं नसतं. अहो तुमच्या दिवट्यानं माती खाल्ली, पण शिक्षा तर माझ्या दिवट्याला झाली ना. काका मी मागतो माफी तुमची. हे बघा तुम्ही पाहिजे ती शिक्षा करा. मला मारा हवं तर, पण हे लग्न नका मोडू. सचिनराव हे लग्न नका मोडू. मी हात जोडतो. हो तो पाया पडतो तुमच्या. मला थोडा वेळ द्या काका. मी सगळे पैसे देतो तुमचे परत. मला थोडा वेळ द्या. ए तुला कळत नाही का? मगा धरणं हेच ऐकतोय. अरे कोणीतरी न्यारे आला माझ्या समोरून. पापाऱ्या मारतोय. हो आई आपण बसून बोलूयात ना जरा. बापू बोलायची वेळ गेली आता. प्लीज असं नका म्हणून. मला थोडा वेळ द्या. मी देतो ना तुमचे पैसे. त्यांची खरंच काही चूक नाही हो. ए जास्त बोल नको. मुस्कट फोडेन तुझं. तुम्ही मारा हवं तर मला पण थोडा वेळ द्या. मी पाया पडतो तुमच्या. चला रे काका मग मला थोडा वेळ द्या. थोडा वेळ ह्यांना सांग ना. आजू अरे थोडा वेळ द्यायला सांग रे. दादा पैसे हो बाबा, शांत हो, शांत हो बाबा. अरे कसं शांत हो दादा?
कसं होऊ शांत? माझ्यामुळे त्याला तिचं लग्न मोडलं. बापूच्या पैशाची राखरावगडी केली रे मी. कसं होऊ शांत? आपण सांग त्याला थांबा मला, काय करून थांबा मला. वराड नाही परत केलं पाहिजे रे, वराड नाही केलं पाहिजे परत आता. आणि तू सावकाराला कर ना फोन, त्याला मला वावराचे पेपर देतो, पैसे द्या मला, पैसे द्या. डायरेक्टच जातो. मिस नाशिक, मिस नाशिक, मिस नाशिक. सॉरी ना, सॉरी मिस नाशिक. अरे तुलीच घाल तुझं सॉरी. अहो पण मिस नाशिक तुम्ही ऐकून तर घ्या. मिस नाशिक, अरे मेली मिस नाशिक. पुण्यांदा फवाड दाखवायला माझ्या समोर येऊ नकोस तू, कळलं ना? चल तिथे. दिदे, दीदी तुम्ही सांगा ना. काय सांगू तिला? सगळ्या प्लॅनची तर वाट लावली. काय सांगू मी तिला? अरे तू नुसता बोलितो आणि कामाच्या वेळेस चेपूट घालतो फालतू. पैशाची अरेंजमेंट. अरे तुझे पैसे घाल चुली. हे ना मोबाईल घेऊन माझ्या समोर घेऊ नको. काय ध्यानी हे असं केसांचा कोंबडा करून गावभर मिरवत फिरतो बिनकामाचा कुठचा. आणि म्हणजे फ्रेंडशिप पाहिजे, फ्रेंडशिप पाहिजे. तर काय फालतू माणसाशी मिस नाशिक नाही करत फ्रेंडशिप, कळलं का तुला? आणि आहे ना याच्या पुढे माझ्या समोर बी यायचं नाही, लक्षात ठेव तू. चल तिथे. मिस नाशिक ऐकून घ्या ना. त्याला बसा गाडीत निघा. पाहुणे 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 असं नका करू पाहुणे. हे बघा 5 मिनिटं थांबा, आपण बोलू ना. हात जोडतो मी. पप्पा अहो ऐकून तरी घ्या ना, ते काय बोलतायत ते. हे बघा 20 लाख, 30 लाख देतो, 40 लाख. आत्ता देता? 1 आठवड्यात. नाही दिले त्याला टाकलो का आम्ही काय द्यायच्या आणि लग्नाच्या कचाट्यात. अहो असं कसं होईल? शब्द देतो मी. शब्द लय येतो तुमच्याकडे. पैसे दाखवा. तरी मी बघायच्या कार्यक्रमाच्या आधीच सांगितलेलं होतं की पैसे नाही तर लग्न नाही. हो पाहुणे, अशा कसे निघू राहिले बरं तुम्ही? आम्ही आहोत ना अजून इथं. थांबा. हे कोण? शॉर्ट टर्म मेमरी लॉस का पाहुणे? अहो सकाळी आलो होतो ना इथं, नाचवलं ना तुमच्या पोराला. माननीय आमदार श्री सर्जेराव निंबाळकर यांचे सुपुत्र माननीय दौलतराव निंबाळकर साहेब. आमच्या परवानगीशिवाय तुम्ही गावाच्या बाहेर पाऊल नाही ठेवू शकत. पप्पा हे बघा साहेब, आमचा व्यवहार मोडला, लग्न मोडलं. आपण ते बापू काय म्हणतात ते ऐकून तरी घ्या. गावचे पोस्टमन येते, मान आहे त्यांचा गावात. पैशाचं काय एवढे? नाही नाही हो, बस झाला आता. आवाज खाली. ऐकून घ्या म्हणलं का ऐकून घ्यायचं. काय म्हणणं बरं बापू तुमचं? चुकलं आमचं. लय मोठी चूक झाली. मी तुमचा देणं लागतो. मी फेडन सगळे पैसे. तुमची पै चुकती कारण मी. तुम्ही माझं घर लिहून घ्या, माझं उरलेलं आयुष्य लिहून घ्या. आई, तुम्ही बी मुलीचे बाप आहात. माझ्या हातून चूक झालीये, तुम्ही मला चोड्या ना. यामध्ये माझ्या लेकराची काही चूक नाही हो. तुम्ही भर मांडवात तिला असं डावलून नका ना जाऊ.
बापा काय करू राहिले तुम्ही? हो पाहुणे, अहो बापू येते आमचे, एवढं नाही ताणायचं बरं. अहो हा सगळा विचार यांनी त्या आब्याला पैसे देण्याच्या आधी करायचा होता ना. कशाला त्या आब्याला पैसे दिले? असं आहे का? नाही बापू, मग हेही खरंच आहे ना. स्वतःच्या लेकीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे असं कुणी शेजारच्या पोराला नाही ना देत. चुकले बापू तुमचं. केवढ्याला पडली पावर आता ही चूक. कुठल्या तोंडानं अडविणार आहे मी आता पाहुण्याला? बरं तरी मी आप्पांना म्हणलं होतं. बरं काय आप्पा म्हणलं? मी घेतो जमीन. नाही म्हणे. आप्पा म्हातारा माणूस आहे, त्यांनी जमवलेले लग्नाचे पैसे घेण्यापेक्षा यंग जनरेशन बरोबर करायचा असतो ना व्यवहार. 20 लाख घेऊन रेडी होतो मी. हो हो दौलतराव, मला देता का व्याजाने पैसे? नाही ना बापू, आपल्याकडे लक्ष्मी अशी एका ठिकाणी बसून नाही ना राहत. कंटिन्यू म्हणजे वावरातनं पैसा आला का लगेच डेअरीतनं लगेच कारखान्यात, असं कंटिन्यू रोलिंग मध्ये विषय असतो तो. नाही तर आपल्याला तिचं लग्न मोडूस तर थांबलो असतं का मी बापू? तुम्ही बापू आहेत आमचे, असं काय बोलता बापू? ते पाय, मी जमीन देतो आता. आता त्याने सांगितलं ना नाही येत म्हणून, आता तुम्हाला काय उर्दू मध्ये सांगायला पाहिजे का? सॉरी अप्पा, पण लेट केलं तुम्ही. बरं मुळात तुम्ही यांच्या पोराला पैसे द्यायलाच नको होते. राख केले अभ्यान. मला तरी काय माहिती आहे असं सगळं विपरीत घडल म्हणून. तुम्हाला तर सगळं माहिती होतं बापू, तुम्ही त्याला हुशार निघाले. मूर्खता आम्ही ठरलो ना. अहो असं नका बोलू पाहुणे. दौलतराव तुम्ही राग मानू नका. नाही म्हणजे तुमचे गाववाले, पण आमची पण बाजू समजून घ्या ना. अहो 34 वेळेला नकार आलं ना, तेव्हा समजून जायला पाहिजे होतं आम्ही. लय लोक बोलली आम्हाला पोरगी जाडी आहे, डब्बी आहे, 4 पावलं चालली की खाली बसती म्हणे. तुम्ही कायला करून घेता अशा पोरीला? अहो 4 मध्यस्थी लोकांनी यांच्याबद्दल 2 शब्द चांगले सांगितले आणि म्हणून आम्ही सोयरीक केली. पण यांनी चांगली माणुसकी दाखवली. नाही बापू, हे खरंच आहे. बरं बरोबर बोलताय. काय बोलणार मी त्यांना, सांगा ना. मलाही लतीचं लग्न व्हायला पाहिजेच आहे. लतीचं लग्न ठरल्याचं कळलं तेव्हा नाही का लगेच बुके घेऊन आलो मी. मला तर एवढा आनंद झाला. आत्ताही गिफ्ट आणलेलं आहे. बरं कुणी इथं येऊन पाहत होतं सिच्युएशन काय, आणि पाहुण्याचं बरोबर आहे. आणि कसं आहे ना बापू, हा फॅमिली मॅटर आहे तुमचा. म्हणजे ह्याच्यामध्ये मी पॉलिटिकल प्रेशर आणणं ते उसूल के खिलाफ आहे ना. तसं नाही झालं पाहिजे. मला बाकी काही नाही कळत. हे भर मांडवात जर लतीचं लग्न मोडलं ना तर अवघड आहे बापू. गावची लेक आहे शेवटी, आमची बहीण आहे ती. हसल पब्लिक सगळं तिच्यावर. मला आता काही कळतच नाही. मला हे सहनच होत नाही बापू. तुमचा फॅमिली मॅटर तुम्ही बघा आता कसं सोडवायचं ते. मला काही नका सांगू. हे पत्र आम्ही मुद्दाम नाही केलो. मुद्दाम नाही, ठरवून केलं तुम्ही, ठरवून. कारण ही डब्बी पोरगी तुम्हाला आम्हाला खपवायची होती ना.
माझ्या घराची आबरू तुमच्या पायापाशी ठेवली. दया करावं माझ्यावर. माझ्या पोरीचं नशीब तुमच्यावर अवलंबून आहे आता. हो व्याई असे कठोर होऊ नका हो. पैसे आज नाही तर उद्या मिळतील ना. माझ्या लेकीची जर का बदनामी झाली तर नाही असं करू नका. एवढी वेळ सांभाळाव. मी माझ्या कातडीचं जोड करून घालीन तुम्हाला, पण माझ्या लेकीला असं लाताडून जाऊ नका हो. भर मांडवामध्ये लग्न मोडलं तिचं तर कोण करेल तिच्याशी लग्न. पाया पडतो. हा पोरीची जात आहे हो. हो पाहुणं, मांडवात लग्न मोडलं तर लोक शेण घालतील तोंडात. आमच्या पोरीत काहीच खोट नाही हो. पैशाचा मामला आहे ना. माझं नाथा जीवाचं रान करीत आणि तुमचे पैसे देत. विश्वास ठेवा त्याच्यावर. विश्वास ठेवला पण तुम्ही त्या लायकीचे नाही ना. माझ्या बापूंची लायकी काढायची नाही काका.